नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी प्रतीक कंसकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल कोकणी वारसावर. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत दहागाव कुणबी समाज याच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी बिवली धरणवाडी येथे. तर थोडी गाडीची चुकामुक झाली, तर मागच्याच गाडीत मी जाईन. तर आपल्याला उद्घाटन सोहळा पाहायला मिळेल की नाही याची शक्यता थोडी कमीच आहे, कारण का वेळ थोडी पुढे गेली आहे. तरीसुद्धा उद्घाटनानिमित्त जे कार्यक्रम होतील ते तुम्हाला मी दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. आणि ह्या सोहळ्यानिमित्त आपल्या दहागावातील किती माणसं येतात आणि हा कार्यक्रम कसा पूर्णपणे आपला पार पडतो हे तुम्हाला ह्या व्हिडिओमधून बघायला भेटेल. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर चला. मित्रांनो, अशा प्रकारे आपण बिवली धरणवाडी इथे पोचलो आहोत. दहागाव कुणबी समाज याचं नवीन कार्यालय इथे बांधण्यात आलं आहे आणि त्याच्याच उद्घाटनासाठी आपण इथे आलो होतो. तर थोडा गाडीचा प्रॉब्लेम झाल्यामुळे उद्घाटनाचा सोहळा आपल्याला बघायला मिळाला नाही, कारण का उद्घाटन आता झालं आहे आणि आता पूजा वगैरे चालू आहे. आणि दहागावातील जे अध्यक्ष आणि त्याचबरोबर जे गावातील मंडळी आहेत ते हळूहळू इथे जमा होत आहेत या सोहळ्यासाठी. तर आपल्याला थोडासा उशीरच झाला आहे, तेवढं क्षमास्वी. तर आता आपण जाऊया आणि तेथील वास्तू जी बांधली आहे, नवीन जे कार्यालय बांधले ते बघूया आणि त्या वास्तूचं आपल्या समाजासाठी काय उपयुक्त आहे आणि काय त्या वास्तूचं महत्त्व आहे ते आपण येथील जे आपले दहागाव कुणबी समाजाची जे अध्यक्ष आहेत यशवंतजी त्यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं आहे आणि ते थोडंफार सांगतील. त्यांना आपण विचारूया की ह्या जी वास्तू बांधली त्याचं महत्त्व काय आहे ते. आणि तिकडे गेल्यावर तुम्हाला दिसेल की किती माणसं जमा झाली आहेत, स्त्री वर्ग पुरुष वर्ग हे सुद्धा आलीत ह्या कार्यक्रमासाठी. आणि थोड्याच वेळेनंतर जे आपले प्रमुख पाहुणे ते सुद्धा येतील, ते सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दिसेलच. तर आता आपण जाऊया तिथे. तर चला. आपल्यासाठी नाश्त्याची आणि चहा पाणी यांची सोय केलेली आहे. तर आपण सर्वांनी चहा पाणी आणि
तेव्हा आम्ही अनुसार त्याची भार्या लीलावती पती सेवेत असता एकेकी नदी सतनाच्या तुपाताने गर्भेतील राहिले नावा आम्हाला सुरवतात कन्यावती झालं कन्येला जन्मदिला कन्या शुक्रपक्षातील कन्याप्रमाणे लागली नाव त्यांनी कलावती ठेवलं लीलावती घोडभाषे आपल्याला कन्यावती झालं तरी आपण वाट बघतोय आपण या ठिकाणी तिथे आजच्या आपल्या उद्घाटनानिमित्त आपण जी पूजा या ठिकाणी केलेली आहे ती आपण या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी आपण मानवून घ्यायची आहे. जे आपली सभा दिली आपले वेगवेगळे
एकोप्याने असे त्या ठिकाणी असतात. त्यानंतर आज त्यांनी विविध धर्मवाडी येते त्यानिमित्त आपला कार्यक्रमानिमित्त काही वास्तू जागारांचे त्यानिमित्त आज या ठिकाणी वास्तू प्रसाद बांधलेला आहे आणि त्यात उद्घाटन म्हणून आज त्यांनी गणेश पूजन करून सत्यनारायण महाराज आपला एक दरबार भरवलेला आहे तेव्हा आपला तो मान्य करावा व या वास्तूमध्ये ते त्यांचे वेगवेगळे त्यानिमित्त जे काही कार्यक्रम होतील चांगले सर्व नेहमीप्रमाणे सदोदित सिद्ध झाले. सर्व या मंडळींचे एकोप्याने आनंदाने उत्तम अशी नांदूक व्हावी. सर्व या मंडळींना झळकलं द्यावं, आरोग्य ऐश्वर्याचा लाभ करून द्यावा. त्या सर्व मंडळींचे वेगवेगळे उद्योगधंदे नोकरी धंदे त्यात उत्तम लक्ष्मी प्राप्त करून द्यावे. सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करून द्याव्या. वाडीतर्फे आपल्या सर्व मंडळींतर्फे संजय पवार यांनी आपली वाडीतर्फे सेवा केलेली आहे ती मान्य करावी. त्यांना जोडलं द्यावं व सर्व मंडळींना संतती आयुष्य आरोग्य लाभ करून देऊन त्या एकूण समाज असे त्यांचे काही वेगवेगळे असतात कार्यक्रम असतात वेगळे ते चांगले आपले भाग भरून सर्वांना सुसज्ज बनवून आपण आज आरंभ केलेला आहे. सर्व 10 गावाचा असा एकच त्यांचे जे काही कार्यक्रम सिद्धेश महादेव सत्यनारायण महाराज आतापर्यंत झालेले कार्यक्रम आपले गणेश पूजन सत्यनारायणची महापूजा आलेले यापुढे स्वागत समारंभ होईल, देवीधरांचा सत्कार, त्यानंतर महाप्रसाद होईल आणि महाप्रसाद झाल्यानंतर महिलांसाठी स्त्रीशक्ती वंदना म्हणजेच महिलांसाठी हळदी कुंकू हा कार्यक्रम असेल. त्यानंतर सामुदायिक भजन होईल आणि आभार प्रदर्शन होईल. अशा प्रकारे आजच्या दिवसाची कार्यक्रमाची सुरुवात असेल. सन्माननीय आपले सर्वांचे लाडके पंचायत समिती सभापती माजी सभापती सन्माननीय पांडुरंग साहेब माळी आपण या स्टुडिओवर स्थान पण व्हावं. 10 गावांच्या मनात रुपलेलं 10 गावांच्या मनात रुपलेलं आज त्या स्वप्नाला स्पर्श मिळतोय कार्यालयाच्या बांधकामातून त्वरित फुलतोय. आदरणीय व्यासपीठ समाजातील आमचे मान्यवर मंडळी, कुटुंब वत्सल्य बांधव आणि प्रेरणादायी बहिणीनो, आजचा हा दिवस म्हणजे इतिहासाच्या पानावर कोरला जाणारा सुवर्णाक्षर. जेव्हा 10 गावांचे स्वप्न एका छताखाली उभे राहतो, जेव्हा 10 गावांचे स्वप्न एका छताखाली उभे राहते तेव्हा तो उत्सव असतो स्वाभिमानाचा, एकतेचा आणि नवसंघटनेचा. गावागावाची साथ नागरी श्रद्धेची मशाल पेटली, गावागावाची साथ नागरी श्रद्धेची मशाल पेटली, हातात हात गुंफले गेले समाज हितासाठी स्वप्न विणले. हे कार्यालय म्हणजे केवळ फरशी, केवळ सिमेंट आणि विटांची रचना नव्हे, तर ते आहे 10 गावांच्या मनाचा संगम, एकतेच्या जाणीवाचा भव्य मंच आणि उज्ज्वल भवितव्यासाठी दीपस्तंभ. कधीतरी कुणीतरी बोललो होतं, एकजूट झाली तर पर्वत हलतो, एकजूट झाली तर पर्वत हलतो. आज त्या एकजुटीचा साक्षात पुरावा म्हणजे हे समाज कार्यालय. ही वास्तू उभी आहे गोपाळकरांच्या दूरदृष्टीवर, कर्तृत्ववान कार्यकर्त्यांच्या श्रमावर आणि 10 गावांच्या जिव्हाळ्यावर. आपण सर्वांनी मिळून आपलं काही उभं केलं आहे जे पुढील अनेक पिढ्यांसाठी सामाजिक भिस्तंभ असेल. ही भिंत बोलते संघर्षाची, ही भिंत बोलते संघर्षाची, ही पायरी सांगते संघटनेची, ही पायरी सांगते संघटनेची. हा दरवाजा उघडतो विकासाचा आणि प्रत्येक खोली जाळते संस्काराची. आज मी या मंचावरून उपस्थित असलेल्या सर्वांचं मानपूर्वक स्वागत करतो. पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय पांडुरंग साहेब माळी यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. श्रद्धाना आज साहेब कळला आहे, संस्कृतीच्या स्वागताचा संकल्प सर्व आहे. इथे वाणी नव्हे तर हृदयातून उभं केली गुंज आहे. कारण आज आपले समाज स्वप्न साकार होत आहे. यासाठी सतत प्रयत्नशील असणारे सर्व बांधव. त्यानंतर आमच्या या दागाकुंडी विकास मंडळ खालीपट्ट्याचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री बाबूजी गोलकर साहेब यांचा सत्कार
आमच्या मंडळ दादा कुटुंब विकास मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय यशोधरी पवार यांनी करावं अशी मी विनंती करतो. त्याचबरोबर आमच्या बेळगावचे सरपंच आम्हाला सर्व आमच्या कुटुंब समाजात नेहमीच समाविष्ट असतात, आम्हाला मनाचं मार्गदर्शन करतात. ते आमचे लाडके नेतृत्व सरकारी अनंतजी शिंदे, यशवंतजी पवार, रुपाजी पवार, तुकाराम पवार आणि संतोष पवार यांचा प्रचार होत आहे. संतोष पवार, त्याचबरोबर सन्माननीय नागरिक श्री आपण आपला सन्मान सुटायचे सन्मान सुटायचंय. दिनेश भाऊ आपण आपला सन्मान सुटायचं. आमच्या मार्गदर्शक सन्मानित सिद्धे मॅडम आणि आपल्या दीपाली यांचा यथोचित सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करतो. दिनेश भाऊ देवराम आठवडे, शिवाजी आठवडे, माजी सैनिक, शंकर बांद्रे, तुकाराम धावडे, सुरेश आठवडे या सर्व मान्यवरांनी इथे आपला सन्मान स्वीकारायचा आहे. व्यासपीठावर बसलेले मान्यवर आणि समाज बांधव आणि माझ्या बंधू भगिनीनो, आज मी आपल्या दहागाव कुणबी समाजासाठी व भगिनींसाठी आनंदाचा दिवस आहे. याचं एक कारण म्हणजे आपली ही समाज संघटना रजिस्टर म्हणजे शासन दरबारी नोंदणीकृत झालेली आहे आणि दुसरं कारण म्हणजे या नोंदणीकृत संस्थेच्या कार्यालयाची वास्तू आज तयार झाली, ती बिवली गावात तयार झाली. याचा आम्हा बिवलीकर समाजाला एक वेगळा आनंद आहे. आपल्या समाजाचे मार्गदर्शक व थोर समाजसेवक क्रांतीसूर्य गोपालदादा पवार यांनी या संघटनेचे केलेले यशस्वी नेतृत्व व त्यांनी आपल्या या बिवली गावात केलेली दारूमुक्ती आणि त्यानंतर केलेली समाज उपयोगी कामे याची पोचपावती म्हणून हे कार्यालय आपल्या बिवली गावात होत आहे. याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. तसेच माझे माहेर शिरळ आहे, पण मला बिवली सारखे सासर मिळाले म्हणून मी माझे भाग्य मानते. पूर्वी समाजात स्त्रियांना महिलांना दुय्यम स्थान होतं, परंतु आज महिला मुली शिकत आहेत, सुशिक्षित आहेत, नोकरीत आहेत, व्यवसाय करत आहेत. त्यामुळे मी आपल्या या सगळ्यांच्या संघटनेच्या माध्यमातून आपणास आवाहन करते, आता आजपासून पुढे स्त्रियांना सुद्धा समाजाच्या संघटनेमध्ये, उपक्रमांमध्ये किंवा कार्यकारिणींमध्ये स्थान दिलं पाहिजे. त्यांचा निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेतले पाहिजे. माझ्यासारख्या अनेक जणी मुंबई पुण्यामध्ये नोकरी करून आपापल्या कुटुंबास आर्थिक हातभार लावत आहेत, पण मी आपल्या या सर्व सुशिक्षित महिला भगिनींना आवाहन करते की आपल्या या कुटुंबाच्या कल्याणासाठी जसं आपण झटतो तसंच त्यातल्या काही वेळ हा समाजाच्या कामासाठी, विकासासाठी दिला पाहिजे. तसंच आपला हा समाज समृद्धीच्या दिशेने जाईल हे व समृद्ध होईल. मी पुण्यात एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करते. मुळातच आमचं काम सेवेचं आहे, रुग्णांची सेवा. पण हे काम करत असताना आपण मनात सेवाभाव ठेवला तर आपल्याला याचा फायदा होतो, अनेक लोकांचा परिचय होतो, अनेक लोक धन्यवाद देतात. कोरोनाच्या 2 वर्षाच्या काळात आम्ही एकही दिवस सुट्टी न घेता काम केलं. अनेक सहकार्य रुग्णांनी सेवा करण्याची संधी मिळाली. रोटरी सारख्या अनेक संस्थांनी आमचं कौतुक केलं. अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी धन्यवाद दिले. त्यामुळे काम करण्याची ऊर्जा अधिक वाढली. धन्यवाद. किंवा न ओळखणारे त्यांच्या मनात थोडासा एक संशय आला असेल की हा असं गावंढाणे अशुद्ध कसं बोलतो, आला असेल, ते मला जाणवलं. पण लक्षात असू दे, ही आहे तुमची माझी भाषा, कुणबी भाषा. कुणबी भाषाचा एक असा विशेष, ही झाली प्रमाण भाषा आणि बोली भाषा. या 2 भाषा वेगळ्या असतात. प्रमाण भाषा वेगळी आणि आपली जी कुणबी भाषा आहे, जी
संगमेश्वरी भाषा बोलली जाते, आगरी, कोळी अशा वेगवेगळ्या ज्या बोली भाषा आहेत त्या बोली भाषांची वाक्यरचना, त्यांचे शब्द हे वेगवेगळे असतात. त्याचा एक वेगळा ठेका असतो, ओरा असतो. त्यामुळं जी भाषा आपली आहे ती विसरता कामा नये. मुद्दामून माझी सुरुवातच त्या भाषेला घेऊन गेली. जो समाज आपली भाषा विसरतो तो इतिहास त्याला विसरतो. आज आपली मालवणी भाषा ही तुम्हाला माहिती असेल, मच्छिंद्र कांबळे यांनी जगभरात तिला नेलं, प्रतिष्ठा मिळवून दिलं. सगळ्यांना माहिती असेल, जो वस्त्र हे मराठी रंगभूमीवरचे नाटक आहे त्या नाटकातून त्या भाषेला, मालवणी भाषेला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम हे मच्छिंद्र कांबळे यांनी केले. आणि शाहीर साबळे, आपल्या जर कुणबी भाषेविषयी बोलायचं झालं तर शाहीर साबळेच्या तालमीत तयार झालेले चिपळूणचे आहेत आपले संजय पवार म्हणून दिग्दर्शक लेखक. त्यांनी जसं वस्त्रडणचं नाटक आहे त्याचप्रमाणे यदा कदाचित हे नाटक आहे ते या कोकणातील आपल्या जे नमन आहे, नमन जो प्रकार आहे, कला प्रकार, त्याचा जो बाज पकडून या यदा कदाचित मध्ये त्यांनी ते त्या नाटकानेही रंगभूमीवर, मराठी रंगभूमीवर एक आपलीशी वेगळी छाप सोडली. जर भाषा विसरलो तर आपल्याला इतिहास विसरेल. म्हणून सुरुवातच मी या भाषेने केले. आपण सगळ्यात माझ्या वैयक्तिक अशी अपेक्षा होती की जास्त अजून जमतील, पण ठीक आहे, चला आपण एक विषय, एक विचार मनात घेऊन समाज संघटित करून आणि तो समाज, त्या समाजात तो प्रस्थापित करून एक कुणबी युगाचं, सुवर्णयुगाचं स्वप्न पाहण्यासाठी ते जमलो आहोत. त्यासाठी हा सगळा प्रपंच आहे. तो आत्ताचा घोडे दिल्लीहून पुण्याला आणतो, त्याचं नाव संताजी. जो शत्रूचा छावणीत घुसून छावणीचा मुकुट तोडतो, त्याचं नाव धनाजी. जो ठाण्या वागाला समोर जाऊन त्याचं तोंड फाडतो, त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्रित घेऊन स्वराज्याचं तोरण म्हणतो, त्याचं नाव शिवाजी. यानंतर आपले सुधीर गरुड साहेब आपल्यासमोर थोडक्यात आपले मनावर व्यक्त करावं. धन्यवाद. या 10 गावाचा हा जो आज कार्यक्रम आहे, गेली 100 वर्षापेक्षा जास्त एकत्र येऊन ज्या समाजानं काम केलं, त्या समाजाच्या पुढील पिढीनं, म्हणजे आपण या ठिकाणी या बिवलीमध्ये आपण एक आपलं कार्यालय, आपलं समाजाचं एक कार्यालय असावं आणि ते कार्यालय या ठिकाणी आपण बांधलेलं आहे. आणि त्याचं उद्घाटन आपल्या अध्यक्षांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे. आणि आपल्याला आपण ज्याला प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी आपण निमंत्रित केलं होतं ते आपले सर्वांचे लाडके चिपळूण संगमेश्वर तालुक्याचे आमदार त्या ठिकाणी शेखर सर आलेले आहेत. मी या ठिकाणी आपल्या समाजाचे अध्यक्ष सन्माननीय पवार साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. शाल, श्रीफळ आणि पुष्पमालिका देऊन या ठिकाणी सरांना सन्मानित करायचं आहे.
त्याचबरोबर बिवलीवरच्या सरपंच या ठिकाणी आलेले आहेत, माझी मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी मी अध्यक्षाला विनंती करते की आपण त्यांना सन्मानित करावं. त्याचबरोबर भिड्यातून आलेले भिडेगावचे उपसरपंच उमेशजी सकपाळ यांचं या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित लाभलेले आहे. मी बिवली, करबावणा, मांदोली, गांगरे, डोणवली, पोचरं, कापरं, केतकी, भिले, भोम ही 10 गावं आपली या संघटनेच्या माध्यमातून येत आहेत. आणि ह्या संघटनेने स्वतःच्या ताकदीवर अतिशय उत्तम असं संघटनेचं कार्यालय आज इथं तुम्ही सर्वांनी उभं केलं. आणि या कार्यालयाच्या आजच्या उद्घाटन प्रसंगी होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले यशवंतदादा पवार, आपले अध्यक्ष, पांडुशेठ माळी, नेहाताई वाजे, हरिश्चंद्र खळे, मंदारजी चांदिवडे, सुरेश गोलमळे, कृष्णादादा शिगवण, विजयजी बांद्रे, त्याचबरोबर दिनेश आदावडे, दत्ताराम गावणा, महेंद्र भुवड, शैलेश खाडे, मंगेश सांगळे, संदेश आदवडे, स्वप्नील मोहिते, दत्ताराम गरवे, सुरेश आदवडे, दौलत गावणा, रूपाजी दादा पवार, दिलीप माळी हे सर्व सदस्य आणि कार्यकारी मंडळ, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्याच भगिनी, या 10 गाव परिसरातील सर्व आदरणीय मान्यवर, वडीलधारे, माझे तरुण मित्र, बंधू आणि भगिनी, अनेक कार्यक्रमाला जायचा योग ह्या ना त्या कारणाने येत असतो. परंतु समाजाप्रती असलेला आपल्या सर्वांचा प्रेम आणि या प्रेमातून एक सुंदर अशी वास्तू उभारण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी मिळून समाज बांधवांनी केलं. आणि त्या कार्यक्रमाला मला देखील बोलवलं हे माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आजच्या दिवशी. कारण शेवटी समाज म्हणून आपण सगळे एकत्रित असणं खूप गरजेचं असतं. समाजाची ताकद एकत्र आल्यानंतरच ज्या पद्धतीने आपली वाढते त्याच पद्धतीने कायमस्वरूपी एकत्र राहणं हे देखील आपलं त्याचं एक कर्तव्य असतं. आज आपल्याला माहिती आहे, मगाशीच त्याचा उल्लेख आपण केला की कुणबी समाज म्हणजे शेतकरी समाज, कायम काबाड कष्ट करून आपलं प्रामाणिकपणे पुढे जाणारा हा समाज. आज शिक्षणामुळे अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम पण या समाजाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने होतं. जसं आज इथं माझ्या भगिनी आहे, या भगिनीला पण मी एवढंच सांगेन की शिक्षण हे खऱ्या अर्थाने एक आपल्याला आपल्या कुटुंबाचा विकास करण्याचं मोठं साधन आहे. आज 100% मुलींसाठी फी मध्ये आपल्याला सूट मिळते. या संधीचा फायदा घेऊन आपल्या ग्रामीण भागातल्या मुली देखील तेवढ्याच ताकदीने शिकल्या पाहिजेत या भावनेने पण आपल्याला काम करावं लागतं. मेडिकलला जायचं तर मेडिकलला 10 लाख फी असेल ती आज शासन भरणार आहे. बाकी देखील अनेक फॅकल्टी आहेत, ॲग्रिकल्चर आहे, फूड टेक्नॉलॉजी आहे, इंजिनिअरिंग आहे, फार्मसी आहे, नर्सिंग आहे. त्याच व्यतिरिक्त अजून देखील ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जाता येईल तिथपर्यंत आपल्या समाजाच्या या 10 गाव संघटनेच्या माध्यमातून आज या ऑफिसच्या माध्यमातून देखील आपण पुढच्या काळात हे वर्कशॉप घेऊन आपल्या मुलांना आपल्या मुलींना त्याची जागृती देण्याचं काम देखील निश्चितपणे हे 10 गाव संघटना करेल हा देखील विश्वास आहे. आणि जिथं गरज लागेल तिथं मी तुमच्या पाठीशी, राजकारण हे राजकारणापुरता करणार आहे. मी संगमेश्वरच्या कुणबी समाजाचं हॉलचं काम आणलं होतं, ती सगळी मंडळी माझ्याकडे आली, मग थेराडे साहेब असेल आणि सगळेच जण नावं घेत नाही. आणि असं होतं की त्या 50 लाख त्या दिवशी नसते दिले तर तो कॉन्ट्रॅक्टर ती जागा सगळी ताब्यात घेतो. पांडुशेठ सांगायला अतिशय आनंद वाटतो, आम्ही ज्यांचं नेतृत्व मानलं अजितदादांनी एका क्षणाचा विलंब न करता, कसली राजकीय भाषा न करता या त्या लोकांना 50 लोकांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्या हातात 50 लाख देण्याचं काम दादांनी केलं. त्यानंतरच्या टप्प्यात जवळजवळ 1.25 कोटी रुपये मी कोयना भूकंप असेल 25-15 असेल याच्यातून आपल्याला देण्याची संधी नाही. आज आपण कुणबी समाजाचं वसतिगृह बांधतोय, तिथं देखील 50 लाख रुपये आपण वसतिगृहासाठी निधी उपलब्ध करून कोयना भूकंपाच्या अंतर्गत. म्हणून मी आपल्याला असं सांगणार नाही, तुम्ही जर तुमची इच्छा असेल तर निश्चितपणे जर मध्यवर्ती जागा मिळाली ते 51 लाखापर्यंत चांगला हॉल करण्यासाठी कोयना भूकंप मधून निधी देण्याची पूर्तता करण्याची जबाबदारी माझी असेल एवढाच मी आजच्या दिवशी देईल.
या कार्यालयाशी निगडीत ज्या काही तुमच्या कल्पना असतील, वेगवेगळ्या उपक्रम राबवणे, वेगवेगळ्या गोष्टी करणं, वेगवेगळ्या माध्यमातून काम करणं, या कार्यालयाला काय लागेल ते करू, पण त्यासाठी देखील वेगवेगळे उपक्रम करण्याचा दृष्टीने आमची सगळ्यांचीच मदत असेल. तर इथे उमेश देखील आलेत, आपण सगळेजण आहात. मला खूप आनंद झाला की एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळेजण एकत्र आलात. हे एकत्र येणं खूप महत्वाचं आहे. आजकाल या मोबाईल आणि सगळ्या ह्याच्यामुळे संवाद कुठेतरी कमी होतो की काय अशी शंका निर्माण. कार्यक्रम आपल्या सर्वांचा आहे. आपण जेवढं सहकार्य कराल तेवढाच कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पार पडेल. जर आपण जेव्हा आपला हा कार्यक्रम आहे, आपला टायमिंग आहे 5 वाजेपर्यंत, आपण सर्वांनी 5 वाजेपर्यंत सहकार्य करायचं आहे. सर्वांना जेवण मिळणार आहे. कुणीही घाई गडबडीत कुणीही जवळ करायचं, पुढची पंगत आपल्याला उशीर होईल, महिलांना तिथे दुसरी पंगत बसवली जाईल. तर आलेल्या सर्व समाज बांधवांना विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे. आतापर्यंत जसं सहकार्य केलं तसं सहकार्य पाहिजे, कारण हा आपल्या सर्वांचा कार्यक्रम आहे. सर्वांनी काळजीपूर्वक आपल्याला आम्हाला सहकार्य करा. महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ साजरा केलेला आहे. त्या निमित्ताने आपण इथे जमलेलो आहे. सर्वांनी शांतता राखायची आहे. शेवटचा हा कार्यक्रम आहे. जेवणाकडे सगळ्यांना माहिती आहे, मला सगळ्यांची जेवणाची वेळ झालेली, त्यामुळे गडबड गोंधळ होतोय. तरी पण थोडं हा आपला कार्यक्रम 10 गावातून आहे. एखाद्या गावाचं नवीन नियोजन करायला, त्यामुळे सगळ्यांचाच विचार करायला लागतो. त्याप्रमाणे आता हळदी कुंकूला सुरुवात होईल. हळदी कुंकू प्रत्येक जागेवर दिलं जाईल आणि तुमच्याकडे सहीचा कागद येणार आहे. त्या ठिकाणी नाव लिहायचंय प्रत्येकाने, आपलं गाव आणि पुढे सही करायची. तो कागद दिला जाईल, म्हणजे इथे प्रत्येकाला यायला नको लावत. तर या निमित्ताने आपण सगळे या ठिकाणी जमलो आहेत. आज आपण भरपूर महिलांची उपस्थिती दिसते. या उपस्थितीतून बोलावंसं बरंच वाटतं, परंतु आपली मनस्थिती नसल्यामुळं पुढे आणि आपल्याला वेळही खूप कमी आहे. आता पावसाची पुढे सुरुवात होते, पण या असे जर मेळावे आहेत तर त्या निमित्ताने आपले एकमेकांचे विचार एकमेकांकडे देवाणघेवाण होतात. आजच आता या ठिकाणी अनेकांनी आपले विचार मांडले, आमदारांनी आपले विचार आपल्याला सांगितले. तर या निमित्ताने मी हे असंच सांगेन की आपण कोणत्या ना कोणत्या निमित्तानं एकत्र येऊन संघटनात्मक विचार केला, संघटित झालो तरच आपला सर्वांचा, गावाचा का होईना, देशाचा का होईना, हा विकास होत असतो. आणि त्या निमित्ताने शिवाजी महाराजांनी तेच सांगितलंय, त्यांनी सुद्धा एकत्र येण्यासाठीच प्रयत्न केले. एकत्र या, संघटित व्हा आणि पुढे विकास करा. मी तुम्हाला अधिक काही मार्गदर्शन करत नाही, तुम्हाला सर्वजण तुम्हाला ओळखता. मी बऱ्याच वेळा आपली हळदी कुंकू होतात, तर या ठिकाणी मी थांबते. तुम्हाला या निमित्ताने बोलायचं असेल तर इथे माईक जवळ या. तुम्ही बोलणार आहे का? या सर्व ग्रामस्थ आणि महिला आपण या निमित्ताने, या उद्घाटनाच्या निमित्ताने आपला हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम ठेवला, खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. आपल्या कुंकवाला या समाजाने भरपूर अशी शेवटचा हा कार्यक्रम आहे. आज पावसाळा सुरू होत आहे आणि या सुरू असताना आपल्याला सुद्धा या महिलांना बोलवून आपल्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम 10 गाव या महिलांना जो ठेवला, खरोखर त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. या 10 गाव कुंभी समाज या ग्रामस्थांचे आभार मानते आपल्या महिला मंडळांच्या वतीने. आणि पुढे असेच आम्हाला हळदी कुंकवाचा जो कार्यक्रमाला बोलवावी अशी मी तुम्हाला विनंती करते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय हिंद. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला 10 गाव कुणबी समाज या कार्यालयाचं उद्घाटन झालंय आणि हा
उद्घाटनाचा सोहळा संपन्न झाला आहे आणि आता मी घरी आलो आहे. आणि ही कार्यशाळा कशासाठी उघडण्यात आली आणि कशासाठी बांधण्यात आली आहे ते तुम्हाला समजलं असेल. कारण का दहागाव कुणबी समाज याची जी काही कामे असतील, काही विकासाची कामे असतील, काही आपल्या समाजाविषयी काही विषय मांडायचे असतील किंवा काही तर्क लावायचे असतील कोणत्याही बाबतीत किंवा आपल्या समाजाच्या हितासाठी कोणतेही निर्णय घेण्यासाठी आणि त्यासाठी एकत्र येण्यासाठी ही कार्यशाळा बिवली धरणवाडी येथे बांधण्यात आली आहे. आणि ही कार्यशाळा पुढील अनेक कामांसाठी उपयोगी येईल ते आपल्याला समजेलच नंतरला. तर ह्या कार्यशाळेचं जे महत्त्व आहे ते आपल्याला समजलं असेल. तर बिवली धरणवाडी येथील स्त्री आणि पुरुष यांनी आपल्या कुणबी समाजाविषयक जे गीत सादर केले तुम्ही बघितलं असाल. नसेल बघितला तर ती व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला अवेलेबल आहे, नक्की बघा की आपल्या कुणबी समाजाचं महत्त्व काय त्या या गीतातून त्यांनी सांगितलं आहे. स्त्री आणि पुरुष यांनी दोघांनीही सुंदर असं गीत सादर केलं आहे. आणि कुणबी म्हणजे शेतकरी. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असतो. कारण शेतकऱ्याने जर काही पिकवलं नाही तर मोठ्यात मोठा श्रीमंतसुद्धा आपल्या फॅक्टरीमध्ये अन्नधान्य निर्माण करू शकत नाही. कितीही टेक्नॉलॉजी आली, कितीही मोठी विकास झाला तरी आपला जो धान्य असतं ते मातीतच पिकतं. आणि त्यासाठी शेतकरी राजा खूप कष्ट करतो सर्वांसाठी आणि म्हणूनच शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा असं म्हणतात. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी खास करून कोकणातल्या आणि आता शेतीची कामंसुद्धा हळूहळू सुरू होतील आणि त्याच्या व्हिडिओसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलला लवकरच येतील, ते सुद्धा बघा. आणि ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या कोकणी वारसा यूट्यूब चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.